हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण 2024 मध्ये ज्या ज्या जिल्ह्यांच्या पोलीस ड्रायव्हर पदाच्या लेखी परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. ओके, त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. ओके, त्यामुळे हा व्हिडिओ केअरफुली पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधिग्राह्यता किती असते? प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधिग्राह्यता 6 महिन्याची असते. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 6 महिने. त्यानंतर समोरचा प्रश्न, वाहन चालकाने उजवा हात सरळ करून तळहात खालील दिशेच्या स्थितीत ठेवून अनेक वेळा वर खाली केले तर त्याचा अर्थ काय होईल? तो वाहनाची गती कमी करते. ओके, वाहन चालकाने उजवा हात सरळ करून तळहात खालील दिशेच्या स्थितीत ठेवून अनेक वेळा वर खाली केले तर तो वाहनाची गती कमी करत आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, तो वाहनाची गती कमी करत आहे. बरोबर आहे ना? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, तो वाहनाची गती कमी करत आहे. पुढे पाहूया, नवीन वाहनाच्या एक रकमी कर डॅश डॅश या कालावधीसाठी असतो तर तो वाहनाची नोंदणी रद्द करेपर्यंत असतो. हे लक्षात ठेवा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, वाहनाची नोंदणी रद्द करेपर्यंत. त्यानंतर समोरचा प्रश्न, परिवहन संवर्गातील वाहन चालविण्यासाठी परवाना प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? ती असते 20 वर्षे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 20 वर्ष. त्यानंतर समोरचा प्रश्न, जेव्हा पाठीमागील वाहनाने आपल्या वाहनास ओव्हरटेक करण्यास सुरुवात केली असेल तर तेव्हा तुम्ही काय करायचं? आपल्या वाहनाचा स्पीड वाढवायचा. बरोबर, त्याला पुढे नाही जाऊन द्यायचं. बरोबर आहे ना? सहजा असंच करतात लोक, पण तसं करायचं नाहीये मित्रांनो. आपण त्यावेळी कोणताही स्पीड वाढवायचं नाही ना, आपण पुढे जायचा प्रयत्न करायचा नाही ना, आपण दुसऱ्या वाहनात देखील ओव्हरटेक करायचं नाही. असा पर्याय पहा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, आपण दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करू नये. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, मालवाहू वाहनाकरिता मालाची जमिनीपासून उंचीची कमाल मर्यादा किती असते? 3.8 मीटर असते. बऱ्याच वेळा आपण ब्रिज खाली पाहिलं असेल मित्रांनो. बरोबर आहे का? तिथं असतं शेजारी एक सिग्नल आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं 3.8 मीटर. बरोबर, आपण बऱ्याच वेळा हे पाहिलेलं आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 3.8 मीटर. मालवाहू वाहनाकरिता मालाची जमिनीपासून उंचीची कमाल मर्यादा 3.8 मीटर. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, रस्त्यावर तुटक पांढरी रेषा आखलेली असल्यास डॅश डॅश. पहा, रस्त्यावर तुटक पांढरी रेषा आखलेली असल्यास गरज असल्यास मार्गिका बदलू शकता. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, गरज असल्यास मार्गिका बदलू शकता. पुढे पाहूया मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत ते सोलापूर पोलीस चालक भरती क्वेश्चन पेपर 2024चा जो प्रश्नपत्रिका झालेली तेथून घेतलेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती आहे रे? दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा आहे ताशी 50 किमी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, ताशी 50 किमी. समोरचा प्रश्न, वाहन चालक परवाना किती वर्षासाठी वैध असतो? वाहन चालक परवाना हा 20 वर्ष किंवा वय 50 वर्ष पूर्ण होईपर्यंत, जो काही आधी असेल तो तिथपर्यंत वैध असतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 20 वर्ष किंवा वय 25 वर्ष होईपर्यंत, जो काही आधी असेल तो. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, एखाद्या वाहनाच्या इंजिनमध्ये इंधन मिश्रण काय असते? इंधन मिश्रण काय असते? तर ते पेट्रोल आणि हवेचे मिश्रण असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पेट्रोल आणि हवेचे मिश्रण. पुढे पाहूया, स्पीडोमीटर कोणती माहिती दर्शवते?
स्पीडोमीटर ही जी आहे ते वाहनाच्या वेगाची माहिती दर्शवते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, वाहनाच्या वेगाची माहिती. त्यानंतर समोरचा प्रश्न, ट्रॅफिक सिग्नलवर लाल रंगाचा अर्थ काय आहे? ट्रॅफिक सिग्नलवर लाल रंगाचा अर्थ आहे थांबा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, थांबा. समोरचा प्रश्न, वाहनाची नियमित देखभाल का आवश्यक आहे? पहा, वाहनाची नियमित देखभाल आवश्यक आहे कारण वाहनाची कार्यक्षमता टिकवण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, वाहनाची कार्यक्षमता टिकवण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी. समोरचा प्रश्न, मुंबई पुणे एक्सप्रेसवे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा जो आहे तो 2002 या वर्षी सुरू करण्यात आला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 2002. पुढे पाहूया, वाहन चालवताना सीट बेल्ट घालणे कशासाठी आवश्यक आहे? वाहन चालवताना सीट बेल्ट घालणे सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी. पुढे पाहूया, वाहनाचे टायर किती अंतरानंतर तपासले पाहिजे? आपण पाहिलं 5000 किलोमीटर अंतरानंतर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, दर 5000 किलोमीटर अंतरानंतर. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात रस्त्यावर वाहनांची लेन कशी ठरवली जाते? पहा, महाराष्ट्रात रस्त्यावर वाहनांची लेन वाहतुकीची दिशा आणि वाहनांच्या गतीनुसार ठरवली जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, वाहतुकीची दिशा आणि वाहनांच्या गतीनुसार. समोरचा प्रश्न, डिझेल इंजिनमध्ये कोणता भाग जास्त महत्त्वाचा असतो? डिझेल इंजिनमध्ये इंजेक्टर हा भाग जास्त महत्त्वाचा असतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, इंजेक्टर. समोरचा प्रश्न, एबीएसचे पूर्ण रूप काय आहे रे? एबीएस, चला फटाफट कमेंट करा. एबीएसचे पूर्ण रूप काय आहे? चला फटाफट कमेंट करायचं आहे तुम्हाला. तर ते आहे अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम. त्यानंतर समोरचा प्रश्न, वाहनाचे इंधन एकदम संपल्यास काय होऊ शकते? वाहनाचे इंधन एकदम संपल्यास इंजिन बंद होऊ शकते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, इंजिन बंद होऊ शकते. त्यानंतर पुढे पाहूया, वाहनाची ब्रेकिंग डिस्टन्स कोणत्या घटकावर अवलंबून असते? पहा मित्रांनो, वाहनाची ब्रेकिंग डिस्टन्स रस्त्याची स्थिती, वाहनाचा वेग आणि वाहनाचे वजन यावर अवलंबून असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. समोरचा प्रश्न, भारतात वाहतुकीच्या कोणत्या बाजूने वाहन चालवले जाते? पहा, भारतात वाहतुकीच्या उजव्या बाजू डाव्या बाजूने वाहन चालवलं जातं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, डाव्या बाजूने. त्यानंतर समोरचा प्रश्न, वाहन चालवताना मोबाईल फोन वापरणे का टाळावे? वाहन चालवताना मोबाईल फोन वापरणे का टाळावे? तर यामुळे विचलन होते आणि अपघाताची शक्यता वाढते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, यामुळे विचलन होते आणि अपघाताची शक्यता वाढते. समोरचा प्रश्न, पल्सेटर इंजिनचा उपयोग कोणत्या प्रकारच्या वाहनांमध्ये केला जातो? पल्सेटर इंजिनचा उपयोग दुचाकी वाहनांमध्ये केला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, दुचाकी वाहनांमध्ये. समोरचा प्रश्न, वाहनातील क्लच कशासाठी वापरला जातो? वाहनातील क्लच गिअर बदलण्यासाठी वापरला जातो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, गिअर बदलण्यासाठी. समोरचा प्रश्न, वायुवाहित इंजिन म्हणजे काय? वायुवाहित इंजिनमध्ये ज्यामध्ये हवा आणि इंधनाचे मिश्रण इंजिनात जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, ज्यामध्ये हवा आणि इंधनाचे मिश्रण इंजिनात जाते. समोरचा प्रश्न, वाहनाच्या मायलेजचा अर्थ काय असतो? वाहनाच्या
मायलेजचा अर्थ काय असतो तर इंधनाच्या 1 लिटरमध्ये वाहन किती किलोमीटर चालते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, इंधनाच्या 1 लिटरमध्ये वाहन किती किलोमीटर चालते. समोरचा प्रश्न, भारतात प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO कशासाठी आहे. चला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचे उत्तर. भारतात प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO कशासाठी आहे. चला फटाफट सांगा या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये. तर ते वाहनांची नोंदणी आणि परवाने जारी करण्यासाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, वाहनांची नोंदणी आणि परवाने जारी करण्यासाठी. त्यानंतर पुढे आता आपण वन लाइनर स्वरूपात प्रश्न पाहणार आहे. हे जे आहेत सर्व मित्रांनो प्रश्न ते आपण वन लाइनर स्वरूपात पाहणार आहे. ओके, कोणते वाहन चालवताना पार्किंग ब्रेक अधिक उपयोगी ठरते. तर कार चालवताना पार्किंग ब्रेक अधिक उपयोगी ठरतात. ओके, त्यानंतर वाहनात एक्सेलचे कार्य काय आहे. तर वाहनात एक्सेलचे कार्य चाकांना सपोर्ट देणे आणि गती प्रदान करणे हे आहे. ओके, इंजिन ऑइल बदलण्याची शिफारस किती अंतरानंतर केली जाते. दर 5000 ते 10000 किलोमीटर अंतरानंतर. ओके, त्यानंतर वाहन चालवताना साइड मिरर वापरण्याचे उद्दिष्ट काय आहे. वाहनाच्या दोन्ही बाजूंवरील वाहतुकीची स्थिती पाहण्यासाठी. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. वाहनांमध्ये टर्बोचार्जर कशासाठी वापरला जातो. पहा, वाहनांमध्ये टर्बोचार्जर इंजिनची शक्ती वाढवण्यासाठी वापरला जातो. ओके, वाहनाच्या टायर्सचे तापमान वाढल्यास त्याचा दाब कसा बदलतो. वाहनाच्या टायर्सचे तापमान वाढल्यास त्याचा दाब वाढतो. ओके, त्यानंतर कोणत्या वाहनांमध्ये पॉवर स्टिअरिंग अधिक प्रभावी ठरते. पहा, पॉवर स्टिअरिंग कोणत्या वाहनांमध्ये अधिक प्रभावी ठरते तर कार आणि ट्रकमध्ये. ओके, त्यानंतर वाहन चालवताना लेन बदलणे का महत्त्वाचे आहे. पहा, वाहन चालवताना लेन बदलणे का महत्त्वाचे आहे कारण वाहतुकीच्या स्थितीनुसार वाहन सुरक्षितपणे चालवण्यासाठी. ओके, समोरचा प्रश्न, वाहनात सीट बेल्ट कधी अनिवार्य असतो. नेहमी सीट बेल्ट अनिवार्य असतो वाहनात. ओके, रात्रीच्या वेळी वाहन चालवताना डिप्पर कसा वापरावा. रात्रीच्या वेळी वाहन चालवताना डिप्पर समोरून वाहन येताना वाहनांमध्ये. ओके, त्यानंतर GPS तंत्रज्ञान कशासाठी वापरले जाते. GPS तंत्रज्ञान स्थान निर्धारण आणि मार्गदर्शनासाठी वापरले जाते. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, वाहनांच्या चाकांवर कोणत्या प्रकारचे टायर अधिक टिकाऊ असतात. पहा, वाहनाच्या चाकांवर रेडियल टायर अधिक टिकाऊ असतात. ओके, रेडियल टायर. पुढे पाहूया. भारतात रस्ते वाहतूक आणि सुरक्षा अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला. 1988. अति महत्त्वाचा प्रश्न आहे या. रस्ते वाहतूक आणि सुरक्षा अधिनियम भारतात 1988 या वर्षी लागू झाला. अति महत्त्वाचा प्रश्न आहे या. इंजिन कूलंट कशासाठी वापरले जाते. इंजिन थंड ठेवण्यासाठी. इंजिन थंड ठेवण्यासाठी वापरले जाते. पार्किंग ब्रेक कधी वापरला जातो. वाहन थांबवताना किंवा पार्क करताना. बरोबर, पार्किंग ब्रेक वाहन थांबवताना किंवा पार्क करताना वापरला जातो. त्यानंतर मॅन्युअल गिअर बॉक्स कसे काम करतात तर ड्रायव्हरने गिअर बदलून. ओके, मॅन्युअल गिअर बॉक्स ड्रायव्हरने गिअर बदलून काम करतात. पुढे पाहूया. ब्लाइंड स्पॉट कशासाठी आहे. ड्रायव्हरच्या नजरेतून बाहेर असलेल्या क्षेत्रासाठी. ओके, डिझेल इंजिनमध्ये टर्बोचार्जर कशासाठी वापरला जातो. हा देखील अति महत्त्वाचा प्रश्न आहे. इंजिनची शक्ती वाढवण्यासाठी. डिझेल इंजिनमध्ये टर्बोचार्जर कशासाठी वापरला जातो. हा देखील अति महत्त्वाचा प्रश्न आहे. तर इंजिनची शक्ती वाढवण्यासाठी. ओके, वाहन चालवताना झेब्रा क्रॉसिंगचे काय महत्त्व आहे. पादचारी क्रॉसिंगसाठी. ओके, ड्रायव्हर टेस्टमध्ये स्टॉप साईनवर वाहन का थांबवावे लागते. अपघात टाळण्यासाठी. ओके, पुढे पाहूया. इंधनाचे ऑक्टेन रेटिंग काय दर्शवते. इंधनाची ज्वलन क्षमता. हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. इंधनाचे ऑक्टेन रेटिंग काय दर्शवते. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. इंधनाची ज्वलन क्षमता दर्शवते. भारतात वाहनांच्या रजिस्ट्रेशन नंबरमध्ये पहिल्या 2 अक्षरांचा अर्थ काय असतो. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश हा असतो.
वाहनात इंजिन ऑइल कधी बदलले पाहिजे? 5,000 ते 10,000 किलोमीटर अंतरानंतर. व्हायब्रेशन कमी करण्यासाठी वाहनांमध्ये कोणता भाग महत्त्वाचा असतो? शॉक ऑब्झर्व्हर. त्यानंतर पुढे पाहूया, वाहन चालवताना हॉर्न कधी वाजवावा? अचानक परिस्थिती असल्यास. ओके. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी कमीत कमी वय किती असावे लागते? हा देखील अति महत्त्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. 18 वर्ष. ओके. ड्रायव्हिंग लायसन्स कमीत कमी वय किती असावे? मिळवण्यासाठी कमीत कमी वय किती असावे लागते? हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. 18 वर्ष. ओके. वायुवाहित इंजिन म्हणजे काय? ज्यामध्ये हवा आणि इंधनाचे मिश्रण इंजिनात जाते. ओके. वाहनातील क्लच कशासाठी वापरला जातो? वाहनातील क्लच गिअर बदलण्यासाठी वापरला जातो. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण 2024 मध्ये ज्या ज्या जिल्ह्यांच्या पोलीस ड्रायव्हर पदाच्या लेखी परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.